पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली। त्यामुळे सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडींमध्ये रक्तरंजित वळण मिळालंय। त्यामुळे राज्य पुरतं हादरून गेलंय। अशातच या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक पण महत्त्वाचे खुलासे झालेत। चंद्रनाथ रथ यांनी रक्तानं माखलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतलीये। नेमकं त्याच खिडकीच्या काचेवर गोळ्या झाडण्यात आल्या ज्या खिडकीजवळ रथ बसले होते। गोळ्यांमुळे फुटलेली गाडीची काच बरंच काही सांगून जातीये। गाडीच्या काचेवर गोळ्यांमुळे पडलेला छिद्र दिसतंय, तर सीट वर रक्तानं माखलेला टॉवेल आहे। गाडीच्या खिडकीवर गोळ्यांमुळे पडलेली छिद्र एखाद्या अत्यंत प्रशिक्षित नेमबाजाचं कृत्य असल्याचं स्पष्टपणे दर्शवत आहे। कारण गाडीच्या इतर कोणत्याही भागावर चंद्रनाथ रथ बसलेल्या त्या विशिष्ट आसनाच्या खिडकीची काच वगळता इतर ठिकाणी गोळीचं कोणतंही निशाण आढळत नाहीये। हल्लेखोरानं अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या, त्यावरून हा हल्ला एका अत्यंत काटेकोरपणे आखलेल्या आणि पूर्वनियोजित कटाचाच एक भाग असल्याचं सूचित करतंय। चंद्रनाथ रथ यांनी त्यांच्या घरापासून साधारणपणे 100 मीटर अंतरावर अगदी याच ठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आली। घटनास्थळी एका वाहनाच्या फुटलेल्या काचेचे तुकडे विखुरलेत। कोलकाता पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून सध्या फॉरेन्सिक तपास सुरू आहे।